ना 1 किलो. आजचा ब्लॉग आपण किचन पासूनच सुरू करूया. तर मला किचन मध्ये बघून तुम्हाला वाटत असेल का स्वयंपाक हिने केलेला आहे, तर स्वयंपाक मी अजिबात केलेला नाही आहे. भाज्या वगैरे सगळं झालं माझ्या बहिणींनाच केलेलं आहे. तिला मोठ्या आईचा कॉल आला होता आणि ती बाहेर मोठ्या आईसोबत गप्पा गोष्टी करत होती. तर मी म्हणलं चला आपण तिला थोडीशी मदत करू. पोळ्या बाकी राहिल्या होत्या म्हणून मी तवा शोधला आणि मला माझ्या किचनमधलंच मिळत नाही तर इथे कुठे लवकर काय मिळणार. हे बघा मित्रांनो, हे मी केलेली पोळी आणि काय सांगू, ही पोळी एकदम माझ्यासारखी मस्त फुगली होती. ते बघून मला खूप आनंद झाला. अशीच आमची साधी पण मजेशीर सकाळ सुरू झाली. हे बघा मी पोळ्या टाकत होते आणि तिचं कॉलवर बोलणं झालं आणि ते लगेच आले. ती म्हणत होती हे काय काय चालू केलं. मी म्हणलं कॅमेरा चालू आहे, कारण ती कॅमेऱ्यासमोर जास्त येत नाही. आणि ती मला म्हणत होती की राहू दे नको करू. तर मग मी ठीक आहे म्हणलं, मला तेवढंच पाहिजे. आणि मग ती पोळ्या बनवत होती आणि मग मी माझ्या मुलाला जेवण चारण्यासाठी वाढून घेतलं आणि जेवण चारायला गेली. आणि काल काय झालं तुम्हाला तर माहीतच आहे. काल इकडे भरपूर पाऊस झाला आणि आजही असं वाटत होतं की पाऊस पडणार. आणि मग आम्ही दोघी बहिणी वर गेलो दोरी बांधण्यासाठी आणि दोरी बांधता बांधता आमच्या गप्पा सुरू झाल्या. एकीकडे काम चालत होतं आणि दुसरीकडे गप्पा आणि हसणं. मी म्हणाले लवकर करू नाहीतर पाऊस येईल आणि ती म्हणाली पाऊस आला तर आपण खाली जाणारच आहोत. आणि हे बघा बच्चा पाटे मँगो खात होते. मित्रांनो आपण याला काय म्हणतो, आंबा म्हणतो. हे इकडे आंध्रामध्ये काय म्हणतो त्याला, मामिडी काय का म्हणतो बाई, हे बाई याला मामिडी काय म्हणते. जमलं ना मामिडी काय आहेत ना, मामिडी काय बोलवा त्यांना, रंडी मामिडी काय, रंडी मामिडी काय. माय बाई कपडे वाट टाकले आणि तेवढ्यात पावसाची धडपड सुरू झाली. ती कपडे घ्यायला जिना चढू लागली आणि मी तिच्या मागे मोबाईल घेऊन धावत होते. कपड्यापेक्षा तर मला ब्लॉगचीच घाई झाली होती. पावसानंतर आकाशात इतके सुंदर ढग जमले होते की क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटत होतं. मी फक्त त्या ढगाकडे पाहत उभी राहिली होती आणि तो निसर्गाचा देखावा मनात साठवत होते. कधी कधी अशा छोट्या क्षणातच खरा आनंद सापडतो. आणि मग काय, कोमलच्या मिस्टरांनी आणले होते 50 किलो कांदे. बहीण तर त्यांना रागवत होती इतके कांदे आणायची काय गरज होती. आणि मी बाजूला शांतपणे बसून कांदे निवडत होते. मला वाटलं भांडण मिटण्याच्या आत कांदे संपून टाकू. मग संध्याकाळी आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करत होतो. काम करता करता थोड्याशा गप्पा झाल्या आणि शेवटी स्वयंपाक कधी झाला ते कळलंच नाही. तर आजचा दिवस असाच गप्पा मस्ती आणि छोट्या छोट्या कामामध्ये गेला. आता आम्ही जेवण करून थोडा आराम करणार. चला तर आता आम्ही निघतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. नाहीतर पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्याकडून कांदे सोलून घेणार बघा. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा आणि काळजी घ्या. बाय.